साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। मोहोळ तालुक्यातील मौजे येणकी येथील तुकाराम निवृत्त माने या शेतकऱ्याने दुष्काळ आणि कर्जबाजारीला कंटाळून मंगळवारी सकाळी कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्या करत असताना नातेवाईकांनी त्याला पकडून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे। या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे। दरम्यान मयत शेतकऱ्याचा मुलगा शिवशंकर माने यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली। आपल्याला युनियन बँकेचं 10 लाख रुपये कर्ज होतं। की गेल्या वर्षी कर्जमाफीमध्ये मार्चमध्ये आपण 5.5 लाख रुपये भरलं होतं। 9 जण करतो म्हणजे आणि रिटर्न महागारी सोडतो म्हणजे कर्जमाफी करून त्यांनी महागारी सोडली नाहीत आपल्याला। उलट तेच शासनात आलेले पैसे होम लोनसाठी तिकडे त्यांनी फिरवलं। त्यात आपल्याला 2.5 लाख रुपये बाहेरलं खाजगी कर्ज झालं आणि शेतीचा बोर बी आपला शेतात पिकं कुठली जळून गेली तर त्यामुळं आज वडिलांना आवश्यक केलं। एकूण किती होतं कर्ज? बँकेचं एक 10 लाखांनी ती भरण्यासाठी काढलेलं आहे काढ। बँकेच्या आणि सावकारी कर्जबाजारीला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे काँग्रेस पक्षाचे गौरव खरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। जिल्हा काँग्रेस मागासवर्गीय विभागाचा जिल्हाध्यक्ष आहे। मी ज्या गावचा आहे प्रॉपर येणकेचा त्याच माझ्याच गावामधला शेतकरी तुकाराम माने यांनी राहत्या घरी जे युनियन बँकेचं जे 8-10 लाख रुपये कर्ज होतं त्या कर्ज ते फिटत नव्हतं आणि वरच्यावर कर्ज ते वाढत गेल्यामुळे आज राहत्या घरी संबंध महाराष्ट्र देश अक्षय तृतीया हा सण साजरा करत असताना शेतकऱ्याच्या नशिबी मात्र एक आत्महत्या आली आणि हे अशी किती आज हे आत्महत्या थांबणार का नाही? माझा या सरकारला जबाब आहे। हे वारंवार तुम्ही शेतकरी कर्जमाफीची फसवी कर्जमाफी देता आणि आपल्या गरीब अशा शेतकऱ्याला नादी लावता आणि वारंवार शेतकरी आत्महत्या होतच आहेत। परंतु आज सकाळी आमच्या तुकाराम माने काकांनी राहत्या घरी सकाळी 11 वाजता डाळिंबीवर फरावाचं औषध त्यांनी प्राशन करून आत्महत्या केली। युनियन बँकेच्या अधिकाऱ्यांनी तगादा लावल्यामुळं आमचं असं एक म्हणणं आहे की युनियन बँकेवर 302 सारखा गुन्हा दाखल या ठिकाणी करून या शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा। यावेळी मयत शेतकऱ्याचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती।